इंदसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 101 नंबरची गाथा बघत होतो आपण. काल काय केलं चिंतन? सांगितलं होतं दिवसभरामध्ये जो विषय आपण वाचला काय ऐकला तर त्याच्यावर दिवसभरामध्ये चिंतन करायला पाहिजे. त्याच्या निमित्तानं जरासं त्याचं भावभासन होतं, खुलासा होतो त्या विषयाचा. म्हणून जे पण विषय असेल ते चिंतनात घ्यायला पाहिजे. तर कालद्रव्य बघत होतो आपण. मग मी आज सकाळी स्वसमय आणि परसमयवर चिंतन करत होते. म्हणजे समयसारची दुसरी गाथा आहे ना, जीवोचरित दंसन नाणठ्यू तमहि समयम जाण पोग्गलकम पदे सठिदम चतम जाण परसमयम असं सांगितली ती गाथा. तर त्याच्यावर जर असं चिंतन करताना असं वाटलं की त्याच्यात पण मला कालद्रव्य दिसलं बरं का. म्हणजे समय म्हणजे काय हो? समय म्हणजे टाईम. पहिल्यांदा समय म्हणजे मग बाकीचे अर्थ पण घेतले. समय म्हणजे आत्मा, समय म्हणजे वस्तू, पदार्थ, द्रव्यगुण, पर्याय, हे सगळं दाखवलं त्यांनी 11 अर्थ त्याच्यामध्ये. तर समय म्हणजे टाईम. तर त्याच्यावर काय असं विचार आला की जो स्वतःला स्वतःचा समय देतो किंवा स्वतःच्या समयाला जो समय देतो तोच खरा स्वसमय आहे. काय म्हणलं? जो स्वसमयाला समय देतो तोच स्वसमय आहे. काय कळलं सांगा? कुठं समय म्हणजे आत्मा आहे आणि कुठं बोला जो स्वतःला स्वतःसाठी वेळ देतो स्वसमय असं म्हटलं तर. हां, स्वतःसाठी म्हणजे आत्म्याला, स्वतःच्या आत्म्याला जो वेळ देतो तो समय आहे. स्वसमय म्हणलं ना, स्वसमयाला जो समय देतो तो स्वसमय आहे. समजून घ्या काय आहे आता. म्हणजे स्वतःच्या आत्म्यासाठी वेळ द्या तर तुम्हाला स्वसमय या कॅटेगरीमध्ये घातलं जाणार. अन्यथा तुम्ही पण कोणाला टाईम देता हो, कोणाला समय देता? पराला समय देता तर तो समय खरा समय नाही किंवा परसमय आहे. परसमय तो मिथ्या दृष्टी आहे. म्हणून जो आत्म्यासाठी समय देतो, वेळ देतो तोच खरा समय म्हणजे आत्मा किंवा समय म्हणजे वस्तू घेतलं. आणि समय सार म्हणजे हो, समय सार म्हणजे आत्म्याचा सार. आत्म्याचं सार का आत्म्याची भाजी? आत्म्याचं सार म्हणजे काय? समय सार म्हणजे शुद्धात्मा. म्हणजे सामान्य आत्मा घेतला ज्यांनी शुद्ध त्या आत्म्याला जाणला तो स्वयं शुद्धात्मा झाला. म्हणून समय सार म्हणजे ज्याला समयाचा सार समजला, समयच सार आहे हे ज्याला समजलं तो स्वयं समय सार आहे. म्हणून समय म्हणजे घेतला त्रिकाली ध्रुव आत्मा. आणि जो सम्यक्त्वाला प्राप्त झाला किंवा त्या समयाचा सार ज्याला समजला तर तो समय सार आहे. चला आपण कालद्रव्याकडे जाऊया. समय साराकडे नंतर जाऊ, 26 तारखेनंतर. 101 गाथेपासून आपल्याला बघायचं आहे कालद्रव्याचं वर्णन. कालोत्तीयवदेसो सभाव परुवगो हवदिनिच्चो उपन्न पद्धंसी
अवरोधिहंतर ढाई कालोत्यवदेशो काल असा व्यपदेश स्वभाव परुवगो हवदी स्वभावाच्या प्ररूपक वर्णन केलेलं आहे किंवा काल असा व्यपदेश स्वभावाचं प्ररूपण करणारा आहे. म्हणजे कालाचा स्वभाव आहे म्हणजे काल हे सत आहे, काल काहीतरी द्रव्य आहे हे सांगणारं सद्भाव प्ररूपक आहे काल शब्द. म्हणजे कालाचा पण सद्भाव असतो. काल काय हायपोथेटिकल द्रव्य नाही आहे किंवा काहीतरी इमॅजिनरी मानलंय असं काहीतरी असं नाही आहे किंवा कशा द्रव्य नसताना त्याची पर्याय उत्पन्न झाली असं नाही आहे. तर कालाचा सुद्धा सद्भाव आहे, कालद्रव्यामध्ये सुद्धा अस्तित्व गुण आहे, त्याची सत्ता आहे हे सांगितलं. काल असा व्यपदेश सद्भावाचे कथन करणारा आहे म्हणजे काळाचा सद्भाव दाखवला जातो. काळ सुद्धा सतरूप आहे. हवदी निच्चो अजून कसा आहे काल नित्य आहे. पुढं उत्पन्न प्रध्वंसी कसा आहे काळ अजून उत्पन्न प्रध्वंसी आहे. असा अवरो म्हणजे अन्य काळ, जो नित्य आहे तो द्रव्य काळ आणि अवर म्हणजे दुसरा आहे तो अनित्य म्हणजे उत्पन्न प्रध्वंसी होणारा तो व्यवहार काळ आहे. तोच दिहंतर ढाई म्हणजे दीर्घ अंतर स्थित राहणारा, दीर्घ काळापर्यंत दिगंतर स्थित राहणारा असा सांगितला जातो. अर्थात क्षणिक असून सुद्धा आता दिगंतर ढाई म्हणजे काय सांगायचं सांगावं. व्यवहार काल आहे का निश्चय काल आहे. दिहंतर ढाई, दिहंतर ढाई हा शब्द व्यवहार काळाला वापरलाय का निश्चय काळाला. हां व्यवहार काळाला सांगितलंय ना. काल सांगितल्यासारखं दीर्घ काळ सांगायचा आहे त्यांना. म्हणजे काल म्हणले ना प्रमाण आपण मोजलो तर सागर वर्ष त्याच्या पुढं जाऊन अजून काय पल्य कल्पकाळ हे सगळे जे वरवरचे प्रमाण घेतले आपण तर त्याला दीर्घ काळपर्यंत स्थित राहणारा तो काळ आहे. म्हणून तरी पण तो व्यवहार काळ आहे, निश्चय काळ नाही. कारण सागर हे सुद्धा प्रमाण अंतसहित आहे, त्याचा सुद्धा नाश होणार आहे, ते काय नित्य नाही राहणार जसं निश्चय काळ. म्हणून दिगंतर ढाई म्हणलं तरी सुद्धा तो दीर्घकाळ राहणार म्हणजे परत नष्ट होणार आहे म्हणजे तो काळ संपणारा आहे. म्हणून तो शब्द व्यवहार काळाचा सूचक आहे. नित्य सांगितला तो शब्द निश्चय काळाचा वाचक आहे. काल असा व्यपदेश सद्भावाचे कथन करणारा आहे. म्हणून काल म्हणजे निश्चय काळ नित्य आहे. उत्पाद वेरूप असा दुसरा जो व्यवहार काळ आहे अर्थात उत्पन्न होताच नाश पावणारा जो व्यवहार काळ त्याला म्हणायचं समय. उत्पन्न प्रध्वंसी लगेच नष्ट होणारा आहे तो समय म्हणा आणि पल म्हणा काय तुम्ही हे सगळे जे अल्प परिमाण आहेत ते उत्पन्न होऊन लगेच नष्ट होणारे ते काय म्हणायचं मिनिमम व्यवहार काळ. आणि मॅक्झिमम व्यवहार काळ म्हणजे दिहंतर ढाई दीर्घ स्थितीरूप सांगितला आहे. म्हणून क्षणिक असूनही प्रवाह अपेक्षेने दीर्घकाल स्थायी सांगितला आहे. म्हणजे जो कालद्रव्य म्हणा दिहंतर ढाई म्हणजे दीर्घ काळापर्यंत राहणारा असा तो काल आहे. काल एक वाक्य वाचलं होतं आपण. नित्य आणि क्षणिक रूपाने काळाचे विभाग केलेले आहेत. वाचा. यह ही द्रव्यविशेषः अयं कालः इति सदा व्यपदिश्यते सः खलु स्वस्य सद्भावम् आवेदयन् भवति नित्यः. यह ही खरोखर जो द्रव्य विशेष आहे तो हा काळ अशा रीतीने सदैव व्यपदिश्यते म्हणजे सांगितला जातो. तो खरोखर स्वस्य सद्भावम आवेदयन स्वतःच्या सद्भावाला दाखवणार आहे. हा काळ म्हणजे काय म्हणायचं पंचम काळ आहे किंवा वर्तमान काळ आहे. हा काळ असं जे काय तुम्ही सांगता तो हा काळ म्हणताना तो शब्दच
काय घेतलं त्यांनी? जो द्रव्य विशेषाचा व्यपदेश करण्यात येतो तो खरोखर निश्चय काळ स्वरूप द्रव्य विशेष आपल्या सद्भावाला सूचित करतो. म्हणजे हा काळ असं म्हणत असताना त्याच्या मागं तो द्रव्य काळ पण आहे. म्हणजे वर्तमान काळ हा सांगत असताना तुम्ही पर्यायवाचक झाला, पण तो द्रव्य काळाशिवाय नाही आहे. नाही तसं नाही. वर्तमान काळ हे पर्याय आहे. मग हा काळ म्हणत असताना तुम्हाला त्या मागं काहीतरी द्रव्य दाखवून मग हा वर्तमान काळ ही पर्याय दाखवलात तुम्ही. म्हणून हा काळ हे त्या द्रव्याचं सूचक सद्भावाला दाखवणारा आहे, म्हणून नित्य आहे असं घेतलं. सह खलु स्वस्य सद्भावम आवेदयन, स्वतःच्या सद्भावाला दाखवणारा आहे असा तो नित्य आहे, म्हणून द्रव्य काळवाचक आहे हे सांगितलं. पुढं यह तु पुनः उत्पन्न मात्र एव प्रध्वंस्यते सह खलु तस्य एव द्रव्य विशेषस्य समय आख्यः पर्यायः इति. काय सांगितलं? यह तु पुनः, परंतु जो पुन्हा उत्पन्न मात्रच किंवा उत्पन्न आणि प्रध्वंस्यते उत्पन्न होताच असं घेतलं ना. उत्पन्न झाला की नष्ट होतो, उत्पन्न होताच नष्ट होतो. सह खलु तस्य एव द्रव्य विशेषस्य, तो खरोखर त्या द्रव्य विशेषाचं म्हणजे कोणाचं? द्रव्य काळाचा. समय आख्यः पर्यायः इति, समय नावाची पर्याय आहे. जो उत्पन्न आणि नष्ट होतो तो समय नावाचं काळ आहे, म्हणजेच त्याला म्हणलं व्यवहार काळ. पहिल्या वाक्यामध्ये सांगितलं तो निश्चय काळ आहे, तो नित्य आहे. त्याला हा काळ म्हणून तुम्ही दाखवलंय, उत्पन्न नष्ट होणारा काळ असं नाही दाखवलं, त्यामुळं तो निश्चय काळ झाला. आणि व्यवहार काळ म्हणजे काय म्हणलं? उत्पन्न प्रध्वंसी आहे, उत्पन्न होताच नष्ट होतो, तो खरोखर त्या द्रव्य विशेषाची पर्याय आहे, त्याचं नाव समय आहे असं सांगितलं. समजलं का? सोपं आहे. द्रव्य काळ आहे तो नित्य आहे आणि त्याचं परिणमन आहे ते अनित्य आहे. उत्पन्न प्रध्वंसी आहे, मग हे द्रव्य आहे आणि ही पर्याय आहे. हे निश्चय काळ आहे, ही व्यवहार काळ आहे. द्रव्य काळ म्हणा, निश्चय काळ म्हणा, द्रव्य विशेष म्हणा, सगळं एक अर्थवाची. सह तु उत्संगित क्षणभंगः अपि उपदर्शित स्वसंतानः नयबलात् दीर्घांतर स्थायी एकच शब्द आहे तो, दीर्घांतर स्थायी. अच्छा, नयबलात् दीर्घांतर स्थायी उपगीयमानो मानः न दुष्यति. ततः न खलु आवलिका पल्योपम सागरोपम दिव्य खलु आवलिका पल्योपम सागरोपमादि व्यवहारः विप्रतिषिध्यते. म्हणजे काय सांगायचंय? पुन्हा तो, परंतु तो उत्संगित क्षणभंग म्हणजे क्षणभंग रूप असताना सुद्धा उपदर्शित स्वसंतान आपल्या संतानाला दाखवणारा, उपदर्शित म्हणजे दाखवणारा, नयबलात नयाच्या सामर्थ्याने दीर्घांतर स्थायी आहे असं, दीर्घांतर स्थायी उपगीयमान दीर्घांतर स्थायी आहे असं गायलं जातं, म्हणजे सांगितलं जातं. न दुष्यती, त्याच्यामध्ये काही दूषण दिलं जात नाही किंवा त्याच्यामध्ये काही दोष नाही. म्हणजे जरी तो उत्पन्न ध्वंस होणारा आहे तरी सुद्धा कुठल्या नयाने दीर्घांतर स्थायी म्हणलं? म्हणजे कालद्रव्य दीर्घांतर स्थायी आहे. नाही कुठला? कालद्रव्य दीर्घांतर स्थायी आहे. सांग नाही कुठला? माहिती तुला? नाही आता इथं बस की, इथं मला असं वाकडं बघावं लागतं. औपचारिक सद्गुण का घाबरत आहे? अपराध करताय का काय?
बरोबर आहे की उपचारित सद्भूत, कारण द्रव्य आहे आणि त्याची पर्याय आहे. म्हणजे दीर्घ रूपाने स्थायी आहे हे सांगितलं तरी सुद्धा ती पर्यायच सांगायचे त्यांना. म्हणून द्रव्याचं परिणमन होतं आणि त्याच्यामध्ये ते किती का काळ असे ना ते आहे. त्यामुळं पर्याय आहे हे सांगितलं गेलं ते नयाच्या सामर्थ्याने. म्हणून कुठं आता मला सांगा, उत्पन्न ध्वंसी म्हणजे क्षणिक रूप आहे असा तो काळ कुठला नाही? कुठला नाही? परत तो झाला असं वाटतं उपचारित सद्भूत. वाटतंय का? वाटतंय आहेच. मग समय असू दे नाही तर दीर्घ काळवाला असू दे, सगळं पर्यायच कथन आहे. त्यामुळे उपचारित सद्भूत व्यवहार नाही. आणि 7 नंबर चार्टमध्ये कुठला नाही? बोल सोनल, लय दिवस अभ्यास करत बसली का चिंतन करत बसली कोणाला माहिती. माहेरी कुठला नाही झाला तो? कुठले नाही आहेत 7 नंबर चार्टमध्ये? अभेदवृत्ती, अभेदोपचार, भेदोपचार आणि भेदवृत्ती. त्यातला कुठला नाही आहे हा? कुठला आहे? भेदवृत्ती. का बरं? मग भेदोपचारमध्ये कुठं पर्याय असते? भेदोपचारमध्ये काय असतंय? पर्यायाकडून अखंड द्रव्य. कशाला म्हणलं पर्यायाकडून अखंड द्रव्य? भेदोपचारला. नाही नाही, अभेदोपचारला. अभेद उपचार झाला, पर्यायाकडून अखंड द्रव्य. मग मी काय विचारले तुम्हाला, जो दीर्घांतर स्थायी समय आहे किंवा काय काळ आहे, तर हे नयाच्या सामर्थ्याने सांगितलं की हा सुद्धा काळ आहे. तर हे कुठल्या नयाचं वाक्य आहे? चॅलेंज. अभेदोपचार पर्यायात लिहिलंय. अभेदोपचार येणार, कारण दीर्घांतर स्थायी काल म्हणताय ना तुम्ही. फक्त काळाचं दीर्घांतर स्थायी रूप परिणमन म्हणलं असतं तर भेदवृत्ती झाली असती. दीर्घांतर स्थायी काळ म्हणताय म्हणजे द्रव्य दाखवताय. समय रूप काळ असं म्हटलं तर कुठला नाही झाला? अभेदोपचार नाही झाला, पर्यायाकडून द्रव्य दाखवताय. त्यामुळे इथं पण जे काय कुठं वाचलं तुम्ही अभेदोपचार लिहिले? चार्टमध्ये 7 नंबर. हां, चार्टमध्ये तिथं काळ सांगितलंय का? कालादि के द्वारा गुणों को. हो, ते वेगळं आहे, ते नसतं घालायचं ह्याच्यामध्ये. ते सगळं मी म्हणाले इथं कुठं दिसत आणि तुम्हाला कुठं दिसाल. म्हणजे जे समय रूप काळ म्हणतोय ना, समयवाला काळ, तर हे पर्यायाकडून द्रव्य दाखवलं म्हणून अभेदोपचार झाला. जर तुम्ही असं म्हणला काळाचं दीर्घ रूप परिणमन किंवा समय रूप परिणमन, तर ते येणार भेदवृत्तीमध्ये. सांगा अभेदवृत्ती काय येणार ह्याची? या वाक्यामध्ये अभेदवृत्ती काय? लय दिवस झालं नाही यात हात घातला नाही आपण. सगळ्यांनी सोडून दिले. रिपीट करा. वाक्य रिपीट करा. वाक्य तुम्हाला सांगायचंय हो, अभेदवृत्ती सांगायचं. समय रूप काळ असं जे म्हणलं आपण, तर हे अभेदोपचाराचं वाक्य झालं. समयवाला काळ, दीर्घवाला काळ, त्याचं अभेदवृत्ती सांग. काळ का समय? असं कसं? सोनलबेन बोला. विद्या काकी, योगिता ताई नयात होता का आमच्या बरोबर? आम्ही नयात फिरत असताना तुम्ही कुठं फिरत होता? समयवान म्हणून घ्यायचं. नाही, समयवान म्हटलं तरी पण इकडेच येणार अभेदोपचार मध्ये. नाही, तुम्ही समय म्हणून पर्यायाकडे बघू नका ना, वर्तनावान म्हणा. हा, असं म्हणा की मग तुम्ही वर्तनावाला काळ द्रव्य. समय म्हटलं तर पर्यायच येणार आहे. समय नावाचं काही द्रव्य नाही आहे, ते काळ. म्हणजे आता अपेक्षा सोडा, फक्त समय ही पर्याय म्हणली जाते काळाची. म्हणून वर्तना लक्षण वाल काल द्रव्य असं म्हणलं तर अभेदवृत्ती झाली. मग अभेदोपचारमध्ये काय आलं? समयवान काळ असं म्हणा. ठीक आहे, समयवाला काळ. पुढं भेदोपचारमध्ये काय येणार?
लिहिलं नाही सोनल तू. काय सांगितलं मी? अभेदवृत्ती, अभेदोपचार. आता भेदोपचार सांग. समय काल की पर्याय. भेदोपचार विचारती मी. काल की पर्याय. चूक गुण की पर्याय. गुण की पर्याय. काल की चूक गुण की चूक पर्याय. चूक आज नाही. चूक. वर्तन गुण घेतला. हा, कालद्रव्याचा वर्तना हा गुण म्हणला तर भेदोपचार झाला. गुणांचं कथन आहे ना त्यात. भेद रूपाने गुणांचं वर्णन केलं तर भेदोपचारामध्ये येणार. आणि भेदवृत्तीमध्ये कसं येणार? समय, मिनिट, महिना, वर्ष. काळाची समय ही पर्याय असं घेतला तर ती भेदवृत्ती झाली. तर हे सगळं समजून काय फायदा? पण भेदोपचार मध्ये गुणाची पर्याय सांगितलं होतं. काय चुकलं मध्ये? गुणाची पर्याय येत नाही. पर्याय तर भेदवृत्तीमध्ये जाते. हा, गुण मग येतो, गुण आला. द्रव्याचा गुण. अच्छा. मग गुणांना तुम्ही सेपरेटली सांगा किंवा अनंत गुणांना घेऊन जरी सांगितलं तरी, भिन्न भिन्न सांगितलं तरी भेदोपचारच होणार. पण गुणांचं वर्णन येणार भेदोपचारमध्ये आणि भेदवृत्तीमध्ये येणार ते पर्यायाचं वर्णन येणार. म्हणजे सद्भूत अनुपचारित सद्भूत झालं नाही हे कशी? अनुपचारित सद्भूत, बरोबर. अनुपचारित सद्भूत मध्ये येणार भेदोपचार. का? कारण तिथं पण उपचार न करता घेतलेलं सत रूप असणार ते, भेद रूप असणारे ते गुण घेतलेत जे द्रव्याचं स्वभाव रूप आहेत, पण त्याला भेद करून सांगितलं म्हणून अनुपचारित सद्भूत व्यवहार नाही झाला. काय म्हणते तू? भेदोपचार मध्ये द्रव्याचे गुण घेणार नाही. तू सांग, द्रव्याचे गुण घेणार तर काय येणार उत्तर? काळ द्रव्याचं चाललंय आपलं तर काय गुण आहे कालद्रव्यात? हा, कालद्रव्याचा वर्तना गुण, अस्तित्व गुण, हे सगळे गुण आहेत कालद्रव्यामध्ये. मग त्यांना भेदरूपाने सांगितलं तर तो भेदोपचार झाला. भेदाचा उपचार केला. वास्तविक भेदरूप नाही आहेत ते गुण, पण भेदाचा उपचार केला. काय काय दर्शन कुठनं काढलं? वर्तना लक्षणवाला. काय? अभेदवृत्ती झालं. बरोबर. गुणाकडून द्रव्य घेतलं पूर्ण तर अभेदवृत्ती झाली. तर काय अर्थ केलं होतं? तो क्षणभंग रूप असतानाही आपल्या संततीला सूचित करतो. कोण? समय नावाचं ते पर्याय. तर ती पर्याय एकानंतर एक उत्पन्न ध्वंसी आहे, त्यामुळे ती संतती म्हणली गेली त्या पर्यायाची, त्या समयाची. क्षणभंग रूप असतानाही आपल्या संततीला सूचित करतो म्हणून त्याला नय सामर्थ्याने दीर्घ काळपर्यंत स्थायी राहणारा असे म्हणण्यात येते. ततः न खलु आवलिका, म्हणून खरोखर आवलिका, पल्योपम, सागरोपम आदी व्यवहार न प्रतिषिध्यते. हा व्यवहार निषेध केला जाऊ शकत नाही. या व्यवहाराला पण कोणी बाधा देऊ शकत नाही. हा व्यवहार सुद्धा होतो, असतो. आवली म्हणा, पल्योपम म्हणा, सागरोपम म्हणा, समयच काळ नाहीये तर हे पल्य वगैरे सुद्धा काळच आहे हे सांगायचं आहे त्याच्यातून. बोला. तत् अत्र निश्चय कालः नित्यः द्रव्यरूपत्वात्. पुढे आहे की अजून? व्यवहार, माझ्याकडे फुल स्टॉप होतं. व्यवहार कालः क्षणिकः पर्याय रूपत्वात् इति. ह्याला मला आता तुम्हाला अनुमान वाक्य करून सांगायचंय. इथं 2 अनुमान वाक्य सांगितली. त्याच्यामध्ये पक्ष, साध्य आणि हेतू सांगा काय काय करायचं. पहिलं वाक्य सांगा कसं? निश्चय काळ नित्य आहे. द्रव्यरूप बरोबर. निश्चय काळ नित्य आहे द्रव्यरूप असल्यामुळे. पक्ष काय, साध्य काय, हेतू काय? हेतू द्रव्यरूप असल्यामुळे. सोपं सगळ्यात पहिलं सांगायला लागेल. नित्य, नित्य हे साध्य आहे. बरोबर आहे. दुसरं काय? पक्ष म्हणालात? पक्ष निश्चय काळ हे पक्ष झाला, नित्य आहे हे साध्य झालं आणि द्रव्यरूप असल्यामुळे हा हेतू झाला. म्हणजे निश्चय काळ नित्य असतो का? कारण द्रव्य आहे. म्हणजे अविनाभाव कोणाचा कोणाशी आहे हो? कोणाचा कोणाशी? द्रव्य नित्य असतं.
द्रव्य कोणाचा कोणाशी अविनाभाव असतो? द्रव्याचा काल आहे. हे साधनाचा साध्याचा साधनाशी म्हणजे साधनाचा हेतू हे साध्याशी अविनाभाव असतो. म्हणून ते साधन साध्याला सिद्ध करू शकतं. मग इथं पण द्रव्य रूप असल्यामुळे हा हेतू घेतलाय. मग द्रव्य जे जे द्रव्य असतं ते ते नित्य असतं. किंवा काय म्हणायचं हे तर्क झाला. जे जे तर्क. द्रव्य असतं ते ते नित्य असतं. अनुमान कसं हे नित्य आहे द्रव्य असल्यामुळे. म्हणून द्रव्याची सिद्धी केली ते नित्यत्व या नाही नित्यत्वाची सिद्धी केली द्रव्य रूप असल्यामुळे या या हेतूवरून. तसं दुसरं वाक्य दुसरे कोणतरी सांगा. आता जसं सांगितलं ना निश्चय काळ नित्य आहे द्रव्य रूप असल्यामुळे. कोणासमोर पुस्तक आहे का? दुसरं वाक्य मी सांगितले तर ते अनुमान वाक्यच होईल म्हणून तुम्हाला सांगा म्हणते. योगिता ते बोला. हे सगळं आम्ही पहिल्यांदा घेत होतो. आता ऍक्च्युली लय दिवसामध्ये सुटलंय अनुमान वाक्याचं प्रकरण. का अनुमान वाक्यातून सांगायचं? कारण अनुमानामध्ये ठोसपणा आहे. अनुमान जे सांगतो ते सिद्ध करणारच त्या हेतूच्या द्वारे त्याची सिद्धी होतेच. जसं उदाहरण काय घेतलं होतं? मी जीव आहे ज्ञान दर्शनवाला असल्यामुळे किंवा मी जीव आहे जाणत असल्यामुळे. मग जो जो जीव असतो तो तो जाणणाराच असतो. जो जो जाणणारा असतो तो तो जीव असतो. अशी व्याप्ती असते त्याची. मग इथं पण जे जे द्रव्य आहे ते ते नित्य आहे. जे जे नित्य आहे ते द्रव्य आहे. अशी व्याप्ती आहे. म्हणून निश्चय काळ नित्य आहे हे सिद्ध केलं ते द्रव्य रूप असल्यामुळे या हेतूवरून. दुसरं वाक्य काय केलं? व्यवहार काळ क्षणिक आहे पर्याय रूप असल्यामुळे. निश्चय व्यवहार काळ क्षणिक आहे पर्याय रूप असल्यामुळे. सांगा साध्य काय आहे ह्याच्यामध्ये? क्षणिक. क्षणिक आहे हे साध्य आहे. पक्ष काय आहे? व्यवहार काल. शलाका भाभी सांगणार का? व्यवहार काळ हा पक्ष आहे. क्षणिक आहे हे साध्य आहे. मग कशावरून सिद्ध केलं? क्षणिकता पर्याय रूप असल्यामुळे. म्हणजे जे जे क्षणिक असतं ते ते द्रव्य नसतं किंवा जे जे पर्याय असतं ते ते नित्य नसतं. म्हणजे क्षणिक असतं अनित्य असतं हे सांगितलं. म्हणून जर व्यवहार काळ दाखवला तर तो क्षणिक आहे पर्याय रूप असल्यामुळे. काय फायदा समजून? आपल्यावर लावा ना हेच अनुमान वाक्य. आपण काय करतोय? जेव्हा स्वतःच्या कोणती अनुकूल प्रतिकूल पर्याय आली तरी त्यात हर्ष विखे मतभाई निघून जाणारी आहे. क्षणिक आहे. म्हणजे ती पर्याय आहे अनित्यच आहे म्हणजे राहणार नाहीये परत. तुला दुःख आलं तरी सुद्धा ते काल वाक्य वाचलं होतं ना आपण काय? दुःख सुद्धा तुम्हाला शहाणं बनवणारं असतं किंवा सुखाकडे नेणारं असतं किंवा सुख म्हणजे काय हे समजून देणारं असतं. ज्याला सांगा जन्मापासून पैसा आहे सगळी अनुकूलता आहे त्याला दुःख काय हो? पाहिजे तेव्हा हाताखाली नोकर आहेत सगळं हवं ते लगेच मिळतंय. अशा जीवाला दुःख काय? म्हणजे ह्या अपेक्षेने बरं का. बाकीचं दुःख तुम्ही शास्त्रातलं राहू दे तोपर्यंत. तर ते जो पैशासाठी धडपडतोय बाहेर त्याला सगळ्या परिवाराची प्रतिकूलता आहे असा तो जीव असेल तर त्याला दुःख काय हे फेस करावं लागतं रोज. पण याला तर दुःखच माहित नाहीये. जर कशासाठी सांगत होते मी? तर सुखाचा परिचय कसा दुःखाचा परिचय कसा होणार त्याला जो पहिल्यापासून सुखी आहे त्याला. असं तिथे एक उदाहरण दिलं होतं. कशासाठी सांगितलं मी हे? हे ऐकून हा आपल्याला काय तर फायदा? तसं पर्याय म्हणजे माझी पर्याय आहे ती त्याच्यावरून सिद्धी केली गेली की इथं रागद्वेष आहे तिथं सुख दुःख आहे म्हणजे जीव आहे. असं मी आता त्या ह्याच्यामध्ये समयसारमध्ये पण वाचलं की जर जीवाची सिद्धी कशी करायची
समय नावाचं शास्त्र सांगतो म्हणले आचार्य. मग त्याच्यामध्ये समय म्हणजे काय विचारलं दुसऱ्या गाथेमध्ये, तर तिथं ते म्हणाले की तुम्ही समय म्हणजे पर्याय दाखवताय की स्वसमय परसमय, पण पहिला समय म्हणजे काय हे तर सांगा आम्हाला. असं शंका करायची. शंका आल्यावर त्यांनी दुसरी गाथा सांगितली. मग तुम्हाला समय म्हणजे जीव तर असा दिसत नाही, हातावर घेऊन दाखवू शकत नाही. मग समय कसा जाणायचा, कुठून जाणायचा? मग त्याच्यासाठी सांगितलं की ज्या अर्थी इथं पर्याय आहे त्या अर्थी द्रव्य आहेच. म्हणून जर रागद्वेष दिसतायत तुम्हाला तर ते रागद्वेष कुठून आले हो? जर सुख दुःख दिसतंय, जर वितराग परिणती दिसतीये, सर्वज्ञता दिसतीये, तर कुठून आली ती पर्याय? म्हणजेच द्रव्य द्रव्यातून. आहे. म्हणून द्रव्याची सिद्धी केली. आता हे 2 वाक्य तुम्ही मला स्वतःवर घटवून दाखवा. निश्चय कालह नित्यः द्रव्य रूपत्वात. जीवावर सांगा. जीवः नित्यः द्रव्यरूपत्वात्. आहे का? तुम्ही लय सोपं करून सांगा नाही. बरोबर आहे. जीव कसा आहे? नित्य आहे. का? द्रव्यरूप असल्यामुळे. दुसरं ज्ञानपर्यायः क्षणिकः. नाही, मतिज्ञानः क्षणिकः पर्यायरूपत्वात्. कुठले ज्ञान घेता येईल पर्याय, किंवा कुठल्या गुणाची पर्याय घेता येईल अशी? बरोबर. शास्त्र लिहूया आता आपण संस्कृत मध्ये. काय? नित्य म्हणते तू, पण ज्ञान दर्शन असतो. हा, ज्ञान दर्शन गुण नित्य आहे द्रव्यरूप असल्यामुळे, किंवा स्वभाव नित्य आहे द्रव्यरूप असल्यामुळे. आणि जी काही पर्याय आहे ती क्षणिक आहे पर्याय रूप असल्यामुळे, किंवा काय परिणमन जे आहे ते क्षणिक आहे पर्याय रूप असल्यामुळे. कुठल्याही गुणाचं, कुठल्याही त्या द्रव्याचं परिणमन घ्या तर ते क्षणिकच आहे पर्यायाला सिद्ध करत असल्यामुळे. म्हणून पर्यायाचा आश्रय घेणं योग्य नाही हे सांगायचंय. कितीही जरी ती पर्याय चांगली असली तरी नष्ट होणार आहे. हे मला त्यातून घटवायचं होतं की जरी रागद्वेष पर्याय उत्पन्न होतीये तरी सुद्धा ती तुम्हाला स्वभाव दाखवतीये की स्वभाव तसा नाहीये, किंवा जिथं स्वभाव आहे तिथं परिणमन आहे. पण त्या पर्यायाचा पण आश्रय घ्यायला नकोय. आणि ती पर्याय सुद्धा आपल्याला बोध देते की मी नष्ट होणार आहे, कशाला दुःख करत बसलायस या पर्यायात. म्हणजे त्या पर्यायापासून भिन्न स्वतःचा अनुभव कर. म्हणून पर्याय कुठलीही असू देत, काल सांगितलं सगळं शुभोपयोग असो, शुद्धोपयोग असो किंवा अशुभोपयोग असो, तिन्ही पर्याय क्षणिक आहेत, बदलणारे आहेत. तिन्ही पर्याय आहेत. पुढे सांगितलं असं शुभोपयोग, अशुभोपयोग, शुद्धोपयोग या पर्याय आहेत. प्रवचन सर म्हणा. जीवो परिणमदिजदा सुहेण असुहेण वा सुहो असुहो शुद्धेन तदा शुद्धो हवदिही परिणाम सद्भावो. 8वी का काय गाथा आहे ना? 8वी का 9वी आहे. तर त्यामध्ये सांगितलं जीव जेव्हा परिणमन करतो शुभरूप, अशुभ रूप किंवा शुद्ध रूप, त्यावेळेस तो जीव शुभ, शुद्ध आणि अशुभ म्हणला जातो. म्हणून तिथं तो परिणाम हा त्याचा स्वभाव आहे प्रत्येक द्रव्याचा. मग ते पर्याय आहे ते आपल्याला आश्रय करण्यायोग्य नाही. भलेही ती शुद्ध पर्याय का असेना तरी सुद्धा ती आश्रय करण्यायोग्य नाही. भगवंतांची पर्याय सुद्धा आपल्याला आश्रय देणारी आहे की नाही? भगवंतांचा आश्रय घ्या म्हणता, चत्तारी शरणम पव्वज्जामी म्हणता का नाही? मग उगी उगी म्हणता. नावेसारखा आहे, तो आश्रय घेऊन सोडवायचा. म्हणजे म्हणायचंय पर्यायामध्ये आश्रय घ्यावा लागणार आहे व्यवहारामध्ये, पण तो आश्रय सुद्धा सोडण्यायोग्य आहे. सोडण्यासाठी आश्रय घ्यायचाय. म्हणून म्हटलं नावेवरनं आठवलं बरं का की एका पंडितांचं असं वाक्य आलं की 7 तत्व शिकवतात ना नावेतून, माहित आहे का? नावेत बसून 7 तत्व शिकलो होतो आम्ही लहान असताना. कसं नावेत पाणी आलं, थांबलं, थोडं थोडं गेलं, यायचं थांबलं, नंतर मोकळं झालं, मग मोक्ष झाला, हे सगळं शिकलो ना. तर त्या एका पंडितांनी सांगितलं की म्हणले मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा नावेलाच मोक्ष करून टाकायचो. म्हणजे उदाहरण दिलं होतं ते आपल्याला मोक्ष दाखवण्यासाठी, पण त्यांनी त्या नावेलाच मोक्ष करून टाकायचे असं त्यांनी त्यात सांगितलं होतं. पण उदाहरण असतं ते आपल्यावर घडवण्यासाठी असतं.
मग त्यातून स्वतःला मोक्ष कसा होतो हे सिद्ध करायचं आहे, दाखवायचं आहे. त्यामुळे नावेत बसत जाऊ नका. नंतर आश्रय घेतला जातो भगवंतांचा, तो कशासाठी? सोडण्यासाठी. पण ते पण सांगतायत की तुम्ही माझा आश्रय घेऊ नका, मी सुद्धा पर्यायाचा आश्रय घेत नाहीये, मी तर स्वभावाच्या आश्रयाने ही पर्याय प्रगट झाली आहे. पण कितीही चांगली पर्याय असू दे, ती सुद्धा नष्ट होणारी आहे, क्षणिक आहे. का? पर्याय रूपत्वात. असं ना, जेव्हा आम्ही अष्टसहस्त्री वाचायचो ना, तेव्हा असं माताजी सांगायचे, हेतू रूपाने बोलायचं काय असेल ते. मी काय म्हणायचं, आता जेव्हा आम्हा पण सांगतात बरं का, की सासू आणि सुननी कसं बोलायचं माहिती का एकमेकाशी? प्रतिज्ञा आणि हेतू. त्याच्यापेक्षा जास्त बोलायला गेलं ना घरात भांडणं होतात म्हणतात. तू भाजी कर, मी बाहेर जात असल्यामुळे. एवढं सांगायचं. लय फापट पसारा, मला करायचं नाहीये, तू करणार आहेस, हे कर ते कर, हे बोलायला गेलं की भांडणं होतात म्हणतात. म्हणून तिथं हेतू रूपाने बोलायचं तर बास, काय तिथं पुढे प्रश्नच विचारायला नको त्या हेतूला. बाहेर जाणं असल्यामुळे म्हटल्यावर काय विचारणार. तसं आपण पण जे काय शिकणार ना त्याच्यामध्ये हेतूतून शिकायचं. मला आता सुख आहे का? तत्वज्ञानाची प्राप्ती झाली असल्यामुळे, यथार्थ ज्ञान झालं असल्यामुळे, तत्व समजलं असल्यामुळे, असं सगळं ते जर आपण त्या हेतूतून शिकलो तर प्रत्येक ग्रंथाचा, प्रत्येक तत्वाचा आपल्याला आनंद येईल. काय म्हणताय? काल आपण कसं गाठीवर लावत होतो कालानुचं, हम्म आज तुम्ही प्रत्येक वाक्यावरती हेतू आणि हे हेतू रूपाने जगा असं सांगते. सगळ्या गोष्टींना आपण हेतू लावला ना तर ते काय योग्य काय अयोग्य ह्याचा पण निर्णय होतो. जसं इथे हा बोला बोला बोला. नाही नाही तुम्ही कालचा बोला. क्वेश्चन कालचा होता ध्रुव आणि अनिश्चित, तुम्ही बघायला सांगितलं अय्यो, होतं. तुम्ही बघितलं का? मग बघितलं, पण तिथे सगळं ते नुसतं उदाहरण माहितीये, काय कळालं नाही नीट. आता काय मी विसरले की बघायचं. बरं, आणि वेळ पण संपली आहे, मी उद्या बघून सांगते. मला एकदा मेसेज करून ठेवा म्हणजे लक्षात राहील. तर मला काय सांगायचं होतं आता, ह्याच्यावर सांगा बघू हेतू. आज मी तुम्हाला याचं उत्तर देऊ शकत नाही, अभ्यास केलेला नसल्यामुळे. जीव नित्य आहे शास्त्रात सांगितलेलं असल्यामुळे असं नाही. तर पर्याय क्षणिक आहे, दुःखरूप आहे किंवा नष्ट होणारी आहे, तसा स्वभाव असल्यामुळे. म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण जर असं हेतुरूपाने शिकलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आनंद आहे. म्हणून तसं अनुभव करा आणि जाणा. एक नियम सारखं सांगायचं होतं. तुम्ही काल 95-97 नंबरची गाथा म्हणला होता, ती 96 नंबरची गाथा परमात्मा प्रकाश मध्ये सेम वाटलं, म्हणजे वरची लाईन, केवल दंसन नाणमय केवल सुख सहाव जिणवर वंदव भक्ती ये जेही पयासिय भाव. शेवटची लाईन फक्त वेगळी आहे नियमसाठी, त्या म्हणजे तो स्वभाव सेमच आहे. दर्शन केवल दर्शन, केवल ज्ञान. बरं म्हणजे केवल ज्ञान केवल दर्शन हा स्वभाव आहे, तसं केवल दर्शन ज्ञान आहे स्वभाव असल्यामुळे. बघून घ्या त्या गाथेमध्ये. म्हणजे आपण ह्या प्रत्येक गाथेंचा पण अभ्यास असं हेतुरूपाने करू शकतो बरं का. आता तुम्हाला तो पण एक घरचा अभ्यास, कुठली पण गाथा शिकणार वाचणार ना तर ती चिंतनामध्ये घेताना असं हेतुरूपाने घ्या आणि मला उद्या 1-2 गाथा सांगा तशा, कुठल्या गाथेवर तुम्ही कसा हेतू लावला. वीरेंद्र भगवान को भक्ति से नमस्कार करता हूँ, केवल दर्शन ज्ञान में केवल सुख स्वभावी होने से. मला माझ्यासाठी ते पूज्य आहेत, वंद्य आहेत, सर्वज्ञ असल्यामुळे. असं प्रत्येक ठिकाणी आपण जर हेतुरूपाने शिकलं तरी पण त्यामध्ये ठोसपणा येतो, एक न्याय समजतो आपल्याला. म्हणून आता जाणा, कारण जाणण्यात आनंद असल्यामुळे. आम्ही ज्ञान स्वभावी आहे, आनंद स्वभावी आहे, सर्वज्ञ स्वभावी आहे, माझ्यामध्ये क्षणिक पर्याय नाहीच. क्षणिक पर्याय म्हणजे माझे अस्तित्व नाहीच. मी तर अस्तित्ववान आहे, नित्य आहे, जाणणाराच आहे, जाणार. ध्रुव
समयसारस्वरूपोऽहम् समयसारस्वरूपोऽहम् विसर्जन।